वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी तुमची दोस्त मृण्मयी आणि ही आहे माझी बर्थडे सिरीज. एका रिपोर्टर सारखी इथे कॅमेरा घेऊन मी रेडी झालेली आहे, कारण की हा एक व्लॉग स्टाईल व्हिडिओ राहणार आहे. तर बेसिकली मी एक ब्युटी कंटेंट क्रिएटर आहे, यूट्यूबर आपण म्हणू शकतो. आणि एका व्हिडिओच्या मागे, ब्युटी कंटेंट किंवा ब्युटी व्हिडिओच्या मागे, ब्युटीशी रिलेटेड व्हिडिओच्या मागे किती मेहनत असते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बेसिकली माझं बिहाइंड द सीन्स दाखवणार आहे. माझ्या व्हिडिओच्या आयडियाज पासनं त्याचं एक्झिक्युशन, त्याचं एडिटिंग, हे सगळं काही पोस्ट होईपर्यंत काय काय होत असतं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर जर तुम्ही विचार करत असाल की आपण पण एक यूट्यूबर बनायला पाहिजे, तर आधी हा व्लॉग बघा आणि बघा की त्या एका व्हिडिओच्या मागे किती मेहनत असते आणि मग डिसाईड करा की आपण यूट्यूबर बनायला पाहिजे की नाही. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल देन प्लीज कीप ऑन वॉचिंग. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. असा टॉप अँगल घेतलाय कारण की इथनं लाईट व्यवस्थित येतं. हे सगळं बघावं लागतं बाय द वे कॉन्टेंट क्रिएटर्सला. बट येस, आता मला एक मस्त कॉन्टेंट सुचलेला आहे. सुचला नाहीये, मी ऑनेस्ट सांगणार आहे सगळं काही. ChatGPT वरती मी सर्च केलाय आणि तिथनं मला तो मिळालेला आहे. बट त्याचं जे मॅटर राहणार, जे बोलायचं आहे ते मी माझं ऑथेंटिक ठेवणार आहे. तर ते मी तुम्हाला समजून गेलं की आयडिया मला मेन जेव्हा, कारण की आता कसं होतं, माझा हात दुखला. सो कसं होतं की मी एक जॉब पण करते, 9 to 5 कॉर्पोरेट जॉब पण करते. तर माझं माइंड ऑलरेडी इतकं क्लटर्ड असतं, तर मला सध्या तरी काही आयडियाज सुचत नाही आहे. त्याच्यात माझी बर्थडे सिरीज सुरू आहे. सो 25 व्हिडिओजचे आयडियाज घेणं इट इज नॉट पॉसिबल. त्याच्यामुळे मग ChatGPT जिंदाबाद. तर मी थोडंसं विचारलं त्याच्यावरती आणि त्यांनी मला काही आयडियाज दिलेले आहेत. त्यातले 2 आयडियाज मी आज त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी कुठे कुठे कसं लिहून ठेवलं आहे त्याच्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅमेराची क्वालिटी, व्हिडिओची क्वालिटी आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी तुम्हाला गडबडलेली दिसेल, कारण मी हा माझ्या जुन्या फोनमध्ये व्हिडिओ शूट करताय. कारण की मेन माझा जो न्यू फोन आहे त्याच्यामध्ये तर आपण मेन व्हिडिओ शूट करू ना, बिहाइंड द सीनसाठी हा फोन यूज करते. सो प्लीज ॲडजस्ट करा. तर मी इथे लिहून ठेवलं आहे की आजची डेट आणि त्याच्यामध्ये मला काय काय कॉन्टेंट शूट करायचं आहे. तर मी असं शूट बोलते, लिहून ठेवत असते. आज आपल्याला बनवायचं आहे 5 किंवा 6 प्रोडक्ट्स जे मी ठेवू शकते. म्हणजे असे कुठले 5 किंवा 6च प्रोडक्ट आहे. जर मला सगळं काही फेकून द्यावं लागलं आणि फक्त हेच 5 प्रोडक्ट्स तू ठेवू शकते, तर ते कोणते असणार? सो त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे. ते प्रोडक्ट्स मी ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. इतकी जी बडबड करत असते मी व्हिडिओजमध्ये, तर त्याच्यामागे इतक्या वेळा फंबल होतं आणि ते पण एक खूप जास्त इरिटेटिंग गोष्ट आहे. बट त्याच्यावरती पण तुम्हाला काम करावं लागतं. एनिवे, दुसरा व्हिडिओ आहे माझे फेवरेट इंडियन ब्रँड्स, जे मी तुम्हाला सांगणार आहे. सो हे 2 व्हिडिओज आपल्याला आता शूट करायचे आहे. आउटफिट मी ऑलरेडी एक घातलेला आहे, तर आउटफिट आपण हाच ठेवू एका व्हिडिओसाठी. आणि आता बघा मी कसं चूज केलंय. म्हणजे 2 व्हिडिओज तसे मला बनवायचेच होते. बट आता जर मी हा जो व्हिडिओ आहे 5 प्रोडक्ट्सवाला तो, आणि जर एखादा माझं मेकअप रुटीन मला दाखवायचं असेल, तो व्हिडिओ जर मी एकाच दिवशी चूज केला असता, सो त्याच्यामुळे काय झालं असतं की मला परत परत 2 वेळा मेकअप करावं लागलं असतं कॅमेरासमोर. कारण की हे 5 प्रॉडक्ट्स जे आहेत ते यूज करून तुम्हाला मला मेकअप करून दाखवायचं आहे आणि मेकअप रुटीनमध्ये पण मला मेकअप करून दाखवावं लागलं असतं. सो थोडंसं जेव्हा आपण प्लॅन करतो तेव्हा पण डोकं लावून थोडंसं, जेव्हा आपण बल्क शूट करतो ना तेव्हाच्या गोष्टी आहेत त्या. सो थोडंसं तसं ते दिमागमध्ये ठेवून प्लॅन करावं लागतं. तर मी आता एक मेकअपवाला चूज केला आणि एक सिट डाऊन व्हिडिओ चूज केला आहे. सो मेकअप तुम्हाला दाखवणार मी हे 5 प्रोडक्ट्स यूज करून. त्याच्यामध्ये माझं फुल मेकअप होऊन जाणार आणि तेच मेकअप मी रियूज करणार मग नेक्स्ट सिट डाऊन व्हिडिओ जेव्हा मी शूट करणार त्याच्यासाठी. सो असं थोडंसं प्लॅनिंग करावं लागतं जेव्हा तुम्ही 2-3 व्हिडिओ एकाच दिवशी शूट करत आहात तेव्हा. आणि व्लॉग्स वगैरे आपण करू शकतो, बट मेकअपचे व्हिडिओज आपण असं नाही करू शकत. म्हणजे आपल्याला परत रिमूव्ह करावा लागेल, मग परत हे करावं लागेल. त्याच्यामुळे एका दिवसात तुम्हाला जर टाइम कमी असेल आणि शूट जास्त असतील तर मग असे प्लॅन्स करावे लागतात. नाव इट्स टाइम की आपण सेटअप करूया, बॅकग्राऊंड वगैरे सेट करूया, कुठे कुठला व्हिडिओ शूट करायचा आहे ते डिसाईड करूया. सो चला.
हा जो पॅनल लाईट आहे माझा, हा यूज करणार आहे मी. तर हा घेऊन जायचा आहे आपला हॉलमध्ये घेऊन जाऊ, तिथे शूट करणार आहे. लास्टच्या 2-3 व्हिडिओजमध्ये मी ऑलरेडी हे जे बॅकग्राऊंड आहे ह्या पडद्याचं आणि हे सोफ्याचं ते घेतलेलं आहे. तर आता मला ते बॅकग्राऊंड घ्यायची इच्छा नाही आहे. सो आय थिंक मी असा शूट करेन, म्हणजे थोडीशी मागे डेप्थ राहणार आणि तसं पण मला मेकअप करून दाखवायचं तुम्हाला. सो ते चांगलं दिसणार अशा अँगलनी. तर ते थोडंसं क्लिअर आउट करावं लागेल मागचं आपल्याला. आता तुम्ही तिथे थांबा, मी इथलं सगळं सेटअप करते. माईक इथे लावलाय सो तुम्हाला सगळं ऐकू येणार. तर मी गोष्ट सांगते तुम्हाला की 5:30ला माझं ऑफिस संपलं, लॉग आउट केलं आणि आता 6:30 झाले आहेत. 1 तास मला चहा वगैरे प्यायला लागला आणि मी अगेन माझ्या दुसऱ्या फुल टाइम जॉबसाठी रेडी झालेली आहे. सो मला मजा येते म्हणून मी करते, असं काही नाहीये. पहिले तर इथला पसारा आपण फ्रेम्सच्या बाहेर टाकून ठेवूया. हा सोफा फ्रेम मध्ये नाही येणार आहे, तर इथे सगळा पसारा ठेवून देऊया आपण. आणि इथे मी बसणार, सो हे मागचं दिसेल. आणि ही आहे माझी मेकअप व्हॅनिटी, मला याला बोलायला आवडते तर मी व्हॅनिटीज बोलणार. ती मला लागणारच आहे तसं पण मेकअप करायला, सो ती इथे जवळ आणून ठेवणार. एखादा लाईट लावूया मागे, थोडासा ॲम्बियन्स लाईट लावते. ओके, तर मी हा सनसेट लॅम्प मागवला होता मिशोवरनं आणि तो आपण ॲम्बियन्स लाईट म्हणून यूज करणार आहोत. तर ह्याच्यासोबत हे स्टँड आलं होतं आणि हा एक नट बोल्ट आला होता, तर त्यालाच मला आता जोडायचं आहे. मी याला ऑलरेडी यूज केलेला आहे व्हिडिओजमध्ये आणि तेव्हा मी बस असं रॅन्डमली त्याला ठेवून यूज करत होती, बट आज नाही करू शकणार. सो आता आपण याला व्यवस्थित अरेंज करूया. तो लाईट दिसतोय, सो तो त्या छोट्या या लाईटमधून येतोय. तर आपण तसा तो यूज करू. आणि माझा अँगल हा मी असा ठेवला आहे आता, म्हणजे ते राहणार आहे माझं बॅकग्राऊंड, माझा मिरर आणि तो लॅम्प, हा लॅम्प. तर तो कॉर्नर माझं बॅकग्राऊंड राहणार, तर ते व्यवस्थित येतं. आता जे मी प्रॉडक्ट्स इथे लिहून ठेवले आहेत ते मी बाहेर काढून ठेवते, म्हणजे मला व्हिडिओ करताना तिथे शोधाशोध नाही करावी लागली पाहिजे. आणि हे एक पाऊच घेतलं, याच्यामध्ये सगळे टाकून ठेवणार. ओके, आता थोडासा व्हॉइसमध्ये तुम्हाला डिफरन्स येत असेल, बट माझं सगळं काही रेडी आहे. आता माझी ती बॅग रेडी आहे ज्याच्यामध्ये माझं मेकअप आहे. पाण्याची बॉटल मी भरून ठेवली आहे कारण की मी बडबड करणार आहे. सेटअप रेडी आहे. स्क्रिप्टची गोष्ट झाली तर मी आधी स्क्रिप्ट प्रॉपर लाईन टू लाईन स्क्रिप्ट लिहायची. जे मी आता पॉईंट्स काढलेले आहे ना, तुम्ही बघितले की मी ते मेकअप प्रॉडक्ट्स घेतलेले आहेत. सो मी ते मेकअप प्रॉडक्ट्सबद्दल काय बोलायचं आहे ते पण पूर्ण स्क्रिप्ट लिहायची आधी, आणि ती माझीच असायची. मी असं मधात बोलता बोलता विसरून नाही जायला पाहिजे म्हणून मी ती लिहायची. पण आता मला माहिती आहे की काय बोलायचं आणि मी तेवढी कॉन्फिडंट झालेली आहे, सो मला सुचतं पटापट. म्हणून मी आता काय करते, फक्त पॉइंटर्स लिहून ठेवत असते. जसं आपण ह्याच्यात बघू शकतो, मी इथे मेकअप प्रॉडक्ट्स लिहिलेले आहेत आणि त्याच्याबद्दल काय बोलायचं हे मला माहिती आहे कारण मी हे प्रॉडक्ट्स ऑलरेडी यूज केलेले आहेत. आता हा जो याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यासाठी आपल्याला पॉइंटर्स लिहावे लागतील. ते नंतर लिहू जेव्हा मी शूट करणार तेव्हा, किंवा मी जेव्हा विचार करते ना, प्लॅन करते कॉन्टेंट, मी तेव्हाच असे पॉइंटर्स लिहून ठेवते, दाखवते तुम्हाला. सो ही आहे माझी कॉन्टेंटवाली नोटबुक, याच्यामध्ये मी लिहून ठेवत असते. सो हे बघा, आता माझा मंथली फेवरेटचा माझा व्हिडिओ बनवायचा होता मला, त्याच्यामध्ये मी कॅटेगरी वाईज ते माझे फेवरेट प्रॉडक्ट्स किंवा गोष्टी लिहिल्या आणि मग त्यांच्या म्हणजे हे पॉइंटर्स झाले माझे. आता ह्यांच्याबद्दल काय बोलायचं हे मला सुचतं आता, आधी नव्हतं सुचायचं कारण की मी आधी न्यू होती. तर मग मी ते पण लिहून करायची, पूर्ण एकदम एक्सप्लेन करून ते पण लिहायची मी. आणि मला लिहायला आवडतं नोटपॅडमध्ये, ते आपल्या आयफोनचे असं हे करून स्क्रिप्ट नाही आवडत मला तसं जमत नाही. आणि माझ्याकडे आत्ता 2 फोन झाले, पहिले एकच होता, तर मला एका फोनमधून मी स्क्रिप्ट बघून कसं लिहिणार. प्लॅनमध्ये चेंज आलाय थोडा, हे इथे व्यवस्थित होत नव्हतं म्हणून हा लाईट इथे लावलाय. त्याच्यानंतर ही चेअरचं हे जे हेडरेस्ट आहे ना, हे खूप जास्त मध्ये मध्ये येत होतं, त्याच्यामुळे आता आपल्याला ही प्लॅस्टिकची चेअर घ्यावी लागेल. त्याच्यावरती मी ऑलरेडी पसारा ठेवलेला होता, बट ही चेअर आता यूज करूया.
इसको लेके जाते हैं। हेअरस्टाईल वगैरे मी काय चेंज करणार नाही आहे, कारण की मेकअपचा व्हिडिओ मेकअप दिसलं पाहिजे, त्याच्यामुळे ही जी हेअरस्टाईल आहे ही चांगली दिसते। असं मी इथे सेटअप केलेलं आहे। सो इथे लाईट, कॅमेरा, प्रोडक्ट्स, मी आणि येस असं दिसतंय सध्या तरी। थोडंसं जवळ येऊन करावं लागेल। बघा आता हे फ्रेममध्ये मी पण दिसते, तो लाईट पण दिसतोय तुम्हाला। हां, तिथे लाईट थोडासा येतोय, तो व्हिडिओत दिसतोय बरोबर। आणि हे बॅकग्राऊंडमध्ये मिरर आणि लॅम्प येतोय। चला शूट करूया पटकन। व्हिडिओ नंबर 1 डन। आणि खूप सुंदर मेकअप झाला। मी तुम्हाला लाईटमध्ये दाखवते, थांबा। वाव, काय सुंदर झाला मेकअप लुक। बट आता मला जायचं आहे बाहेर, तर आता आपण ते काम करायला जायचं आहे मला अर्जंट। सो ते करून मी येते आणि मग नंतर आपण दुसरा व्हिडिओ शूट करूया। क्विक आउटफिट चेंज, कारण की दुसरा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि मी बाहेरून पण आलेली आहे। सेम डे नाही आहे हा, परत दुसरा दिवस आहे। बट मी एडिटिंग करते आहे आणि तुम्हाला दाखवते की मी कुठले ॲप्स यूज करते एडिटिंग करण्यासाठी। तर मी एकच ॲप यूज करते ज्याचं नाव आहे हे InShot। याच्यामध्येच मी सगळं माझं एडिटिंग करते, मग ते यूट्यूबचे व्हिडिओज असो किंवा मग इंस्टाग्रामचे सगळे लॉंग फॉर्मॅट, शॉर्ट फॉर्मॅट त्याच्यामधूनच करते। मी आधी हे पण यूज करायची आयफोनमधलं जे iMovies असतं, बट त्याच्यामध्ये एवढे फीचर्स नाही आहे जेवढे InShotमध्ये आहेत। तर टेक्स्ट वगैरे खूप चांगले चांगले आहेत। जेव्हा मला लॅपटॉपवरती एडिटिंग करायचं असतं तेव्हा मी तुम्हाला दाखवते ॲडोबचं प्रीमियर प्रो। पण ते ना मी एकदम बेसिक हे करण्यासाठी, बेसिक एडिटिंग करण्यासाठी यूज करते। हे बघा, हे आहे ते ॲप ॲडोब प्रीमियर प्रो। 2020चं व्हर्जन आहे माझ्याकडे। इसलिए मी ते इतकं फ्रिक्वेंटली नाही यूज करत, त्याच्यामुळे मला काय ते अपडेट करायची गरज नाही भासत। आणि जर मी केलंच ते शूट म्हणते ते मी यूज केलंच, तर मी फक्त माझे व्हिडिओज अलाइन करून ठेवते त्याच्यामध्ये आणि मग बाकीचं जे असतं त्याच्यामध्ये ॲड करणं डेकोरेशन माझ्या व्हिडिओचं ते मी InShotमध्येच करते मोबाईलमध्ये। मला ते जास्त कन्व्हिनियंट वाटतं आणि फास्ट काम होतं त्याच्यामुळे। येस, आता एडिटिंग करते। लेट्स गो। परत दुसरा दिवस आहे। प्लीज इग्नोर द पसारा जो मागे आहे। तर तुम्ही जो आता व्हिडिओ बघताय तो मी जस्ट एडिट केला आणि आता मी तो पोस्ट करायला जाणार आहे। तर तो पोस्ट कसा करते ते मी तुम्हाला दाखवते। पहिले तर त्याचं थंबनेल कुठनं बनवते ते दाखवते। कॅनवा नावाचं हे ॲप आहे, याच्यावरती खूप चांगले चांगले टेम्पलेट्स असतात। तुम्हाला फक्त तुमचे फोटोज त्याच्यामध्ये ॲड करायचे असतात आणि ते फोटोज कुठून घेतात, जेव्हा मी सिट डाऊन व्हिडिओ बनवते तेव्हा मी थंबनेलसाठी व्हिडिओ शूट करत असते असं काहीतरी। आणि जेव्हा मला ब्लॉग स्टाईल व्हिडिओ असतो त्याच्यामधून मग मी स्निपेट्स काढून स्क्रीनशॉट्स काढते आणि मग ते ॲड करते। दुसरं म्हणजे जेव्हा मला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे तर तेव्हा मी डायरेक्टली यूट्यूबच्या या ॲपवरती जाते, तिथनं प्लसचं साईन ते प्रत्येकालाच माहिती आहे, इथनं डायरेक्ट मी व्हिडिओ पोस्ट करते आणि त्याच्यानंतर झालं, दॅट्स ऑल। इतकंच आहे काम, बस मग पोस्ट केल्यावरती तर तुमचं आहे काम त्याच्या पुढचं, तुम्हाला व्हिडिओज बघायचे आहे। बट येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ। आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ बिहाइंड द सीन्स बघून मजा आली असेल आणि तुम्हाला समजलं असेल की एका व्हिडिओच्या मागे खूप मेहनत लागते, इजी नाही हे कॉन्टेंट क्रिएटर बनणं। येस, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय।